धन्यवाद। सावित्रीच्या आणाभागा घेतलेल्या या शूरालींना हजारांच्या संख्येने स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत आणि या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। आणि कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मंचावर उपस्थित माननीय सुभाषजी जनक मंत्री महिला व बालविकास विभाग यांचं पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन माननीय अध्यक्षा श्रीमती प्रभाताई ओझा अध्यक्षा माविम स्वतः लाडक्या प्रभाताई ओझा माननीय सुभाषजी जनक यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करत आहेत। धन्यवाद। माननीय श्रीमती फौजिया खान राज्यमंत्री महिला व बालविकास विभाग यांचं देखील पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत माननीय अध्यक्षा माविम प्रभाताई ओझा करत आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। धन्यवाद मॅडम। आपल्या सर्व माननीय निशाताई नाईक माननीय उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक काळे सरांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रकाश गणवीर जिल्हा समन्वय अधिकारी वाशिम यांना करते। रवी पाटील साहेब उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचं गणवीर जिल्हा समन्वय अधिकारी माविम यांना करते। माननीय श्रीयुत मानकर डेप्युटी कमिशनर ICDS विभाग यांचं स्वागत करण्याची विनंती मी प्रकाश गणवीर जिल्हा समन्वय अधिकारी यांना करते। धन्यवाद। या कार्यक्रमाचा उद्देश आणि या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आपला प्रवास कसा असणार आहे या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्रीयुत काळे सर उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना प्रस्तावकीय किंवा भाषणासाठी मी आमंत्रित करते। आज
100व्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त आयोजित महिला मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व महिला तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री सुभाषजी जनक साहेब, माननीय श्रीमती फौजिया खान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती प्रभाताई ओझा, जिल्हा परिषद वाशिमच्या अध्यक्षा माननीय निशाताई नाईक, माविमच्या संचालिका माननीय श्रीमती शकुंतलाताई थोरात, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। 8 मार्च हा दिवस आपण महिला दिन म्हणून का साजरा करतो याची पार्श्वभूमी मी या ठिकाणी थोडक्यात नमूद करू इच्छितो। 1857 साली 8 मार्च या दिवशी न्यूयॉर्कमधील शिलाई कामगार महिला त्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीविरुद्ध प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरल्या। त्यांच्या या निदर्शनांना दडपण्यात आले तरी देखील सबंध जगभर या लढ्याला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली। त्या श्रमिक महिलांच्या तेजस्वी लढ्याची स्मृती अभिमानाने जपावी या हेतूने 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। मात्र हा महिला दिन पाळण्याची प्रथा 1857 पासून नव्हे तर 1910 पासून सुरू झाली। पहिला ठराव होता जगातील प्रतिगामी शक्तीच्या एकत्रित हल्ल्याविरुद्ध जगातील सर्व स्त्रियांनी एकत्र येणे। आज एका शतकानंतरही स्त्रियांचे हे प्रश्न पूर्णतः सुटले आहेत असे आपल्याला म्हणता येणार नाही। आज राज्यसभेत महिलांना 33% आरक्षण देण्याचा मुद्दा चर्चेत आहे। या शतकपूर्ती वर्षामध्ये महिलांच्या विकास प्रक्रियेतील हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होऊ घातला आहे ही आपल्या दृष्टीने एक आनंदाची बाब आहे। या दिवसाचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन माविमने सांगाती या मुखपत्राचा विशेषांक काढला असून त्याचे विमोचन आज या ठिकाणी होणार आहे। सकाळी वाशिम जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच महिलांची कार्यशाळा संपन्न झाली आहे। तसेच माविम महिला प्रांगणाचे उद्घाटन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न झालेले आहे। माविम महिला प्रांगणाची ही वास्तू खऱ्या अर्थाने महिलांचे हक्काचे ठिकाण म्हणजेच माहेर बनेल। या प्रांगणाच्या माध्यमातून गटातील महिलांना व लोकसंचालित साधन केंद्रांना विविध व्यवसाय प्रशिक्षण मिळेल, घरगुती अन्याय अत्याचारासंबंधात सल्ला मिळेल व विविध वित्तीय संस्था, बाजारपेठा, कॉर्पोरेट व शासकीय विभाग यांच्याशी या बचत गटांचा समन्वय करण्याचे कामही माविम महिला प्रांगणाच्या माध्यमातून होईल। या वास्तूत बिझनेस डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले असून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे विक्री केंद्र ही या कामाची सुरुवात आहे। माविम महिला प्रांगणासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी श्री शरद किनकर यांनी जागा देण्यासाठी केलेले सहकार्य व या वास्तूचे बांधकाम करण्यासाठी मानव विकास मिशनचे अध्यक्ष श्री कृष्णा भोगे यांनी केलेले सहकार्य यामुळेच ही वास्तू उभी राहिली। यासाठी मी त्यांचे आभार मानतो व ही वास्तू निरुपयोगी न राहता खऱ्या